संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत तसेच विश्वविजेते तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त कारंजा लाड येथे भव्य बाईक रॅली संपन्न. संपूर्ण बातमी संकलन छायांकन विनोद कुमार. नमस्कार, मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते. जगामध्ये बौद्ध धर्म हा संपूर्णपणे प्रसारित असून शांततेचा मार्ग दाखवितो आणि शांततेचे दूत म्हणून संबोधले जाणारे तथागत गौतम बुद्ध हे त्या मार्गातील विश्वविजेते ठरले. तसेच बौद्ध धर्मामध्ये अंधश्रद्धा, देव, अनिष्ट रूढीला कुठेही स्थान नाही आणि जग जिंकायचे असेल तर ते प्रेमाने असे सांगणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांचा जन्म हा लुंबिनी वनात झाला. त्यांना ज्ञानप्राप्ती व निर्वाण एकाच दिवशी झाले, ते म्हणजेच वैशाख पौर्णिमेला. वैशाख पौर्णिमेचे औचित्य साधून भगवान बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त कारंजा लाड येथे बाईक रॅली संपन्न करण्यात आली. तथागत भगवान बुद्धांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून वंदन करण्यात आले. तसेच ही बाईक रॅली काढण्यात आली. देशादेशातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये बुद्ध जयंती साजरी करण्यात येते आणि त्याहूनही आमच्या माध्यमानुसार आपणास एकच सांगावेसे वाटते की 1 मे या दिवशी आपण पाहू शकता 1 मे 2026 बुद्ध पौर्णिमाच नव्हे तर कामगार दिन, महाराष्ट्र दिन व तसेच बौद्ध पौर्णिमा सुद्धा आली. तसेच या दिवशी कारंजा लाड येथून राहुल नगर ते बायपास, अशोकनगर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महात्मा फुले चौक व परत राहुल नगर येथे ही रॅली संपन्न झाली. आपण पाहू शकता राहुल नगर येथील एकता मित्र मंडळाचे अनुयायी यांनी महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हच्या माध्यमातून साधली हितगुज. बघूया तर मग विनोद कुमार यांनी केलेले संपूर्ण बातमी संकलन व छायांकन, त्यासह तथागत गौतम बुद्ध जयंती निमित्त या बाईक रॅलीची विशेषतः. चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर जरूर करा आणि तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमच्या फेसबुक पेजला फॉलो जरूर करा. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये मी भाग्यश्री, संपादक विनोद कुमार यांच्यासह आपली रजा घेते. भेटूया पुढील बातमी सत्रात. नमस्कार. नमस्कार. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये मी विनोद कुमार आपले सहर्ष स्वागत करीत आहे. आपण आहो राहुल नगर येथे. आज तथागत गौतम बुद्ध यांची जयंती आणि त्यांचा निर्वाण दिन, तसेच त्यांना आज ज्ञानप्राप्ती झाली असं ऐतिहासिक आहे. आणि जगातील विद्वान, शांततेचे दूत म्हणून संबोधले जाणारे तथागत गौतम बुद्ध आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण राहुल नगरातील काही एकता मित्र मंडळासोबत हितगुज साधायला आलो. आपण जाणू शकता की आज देशाची परिस्थिती ही फार विस्कळीत आहे. कुठे आरक्षणासाठी ST मध्ये तफावत आहे तर कुठे OBC मध्ये. तर आता एक नवीनच मुद्दा आलेला आहे उपवर्गीकरणाचा, अ, प, क, ड. तर या पद्धतीनं SC मध्ये सुद्धा 59 जातीमध्ये उपवर्गीकरण करण्याचा सरकारचा ध्येय. नमस्कार, जय भीम. आपला परिचय देऊन आज बुद्ध जयंतीनिमित्त समाजाला काय संदेश द्याल आमच्या माध्यमातून? समाजाला आमचा एवढा संदेश देणं आहे की तथानुसार सारी जनता चालली पाहिजे आणि सारे लोक पण चालले पाहिजे. तथागत गौतम बुद्ध सांगून गेले की बा शांतीचा मार्ग ठा, शांततेनं सगळ्याला पहा, पशु पक्षी. आमचं म्हणणं हेच आहे की बस सर्वांवर दरवर्षीप्रमाणे निघत असते. हे रॅली जे या रॅलीला केले आहे. हो पूर्ण अखंड चालू असते. आमची एकही वर्ष बंद नसते. वर्षापासून एकता मित्र मंडळाच्या वतीने मानकर वर्गीकरणाबद्दल काय संदेश देतील हे विचारूया आणि आपल्या परिचयासह संदेश द्याल. जय भीम. मी किशोर मानकर, शांतीदूत, महामानव, सम्यक संबोधना सर्व जगातील लोकांना मी शांततेचा त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो. आणि कडे वळलेला आहे अमेरिका आणि इराणचं युद्ध चालू आहे. युद्ध नाही तर आम्हाला भारतातील लोकांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बुद्धाचा मार्ग दाखवला आणि बुद्धाच्या मार्गाने आपण जात आहोत. आम्ही जात असताना काही लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे आणि म्हणून आमच्या तथाकथित तेव्हा या बौद्ध समाजावर संकट येत आहे, तेव्हा कार्यकर्त्यांना या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेबांचे विचार अंगीकारून आपल्या समाज, आपल्या भविष्यासाठी, आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी आपल्या मधून तुमचं आरक्षण वगैरे संपूर्ण गेलेलं आहे. जो फडणवीस आहे हे BJPचा RSSचं पिल्लू
अशाच प्रकारे एकता मित्र मंडळाच्या वतीने आणि एकत्र राहो समाजाने आणि एकत्रित संघर्ष करा